निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हा, स्वामी समर्थ मॅडम. श्री स्वामी समर्थ ताई. हा, मी मागच्या माझ्या अनुभवामध्ये तुम्हाला थोडंसं सांगितलं होतं की मी शेगावला पण गेले होते. तो माझा लहान मुलगा तेव्हाही लहानच होता तो. अच्छा अच्छा. हा हा. आणि मी, तो आणि माझ्या भावाची मुलगी 3 वर्षाची असं. आणि म्हणजे ही 2 लहान मुलं माझ्या बरोबर. हो हो हो. एवढ्या ती मुलगी म्हणजे काय, माझ्या मुलाची ती खूप सवयीची होती आणि दादा बरोबर मी येणार म्हणून पाठीमागायला पण आलेली ती. अच्छा. हा हा. खूपच लागली 3. आणि हा मुलगा माझा मात्र 11 वर्षाचा साधारण होता, 11-12 वर्षांचा. हा हा हा. मग आम्ही गेलो होतो शेगावला गेलो. हो. आणि शेगावला गेल्यानंतर तिथं म्हणजे इतकं अफाट, म्हणजे मला असं माहितीच नव्हतं की एवढं असेल म्हणून. आम्हाला मिळाली रूम वगैरे मिळाली. हा हा. मग पण मी येताना असं ठरवलं होतं की आपण साईबाबांना पण जाऊन यायचं म्हणून. हा हा, येताना मग तिथं थांबलो आम्ही. मग दर्शन वगैरे झालं. हा. आणि मग संध्याकाळी मग गेलो तिथे रूम वरती गेलो, आंघोळ वगैरे केली, पुन्हा बाहेर पडलो. हा नाश्ता करायला बसलो आम्ही. हा. मला खूप काळजी पडली होती की असं आता आपण एकटं आलोय, हा. जायचं कसं, आता तिकीट वगैरे कसं काढायचं काय, मला बरोबर. कळत ना मला. हा. मग मी अशीच बसली होती, अगदी अगदी म्हणजे अगदी खूप चिंतेत होते. आणि ती आंबोळी वगैरे मागवली. मग ही 2 मुलं माझ्या समोर बसलेली हा होते. हा. आणि मग ते लहानच ना, ते छोटी पोरगी तर अगदी हळूहळू खात होती. बरोबर. मी हा. पण मला आंबोळी मागवली. आणि इतक्यात की नाही, माझ्या शेजारी अगदी म्हणजे शेगावचे गजानन महाराज आहेत ना, हा अगदी त्याच रूपामध्ये एक उंच उंच अशा हा. आणि पांढरी शुभ्र साडी नेसलेल्या, आंबाडा नस वगैरे बांधतात की नाही, हो तसं हो आंबाडा हो हो. साडी असलेलं असल्या, आणि धक्कन माझ्याजवळ ती येऊन बसल्या. अशाच छलकाट्या, अगदी खरं खूप उंच. माझ्याकडे बघितलं पण नाही, नुसतं त्या 2 मुलांच्याकडे बघत होते. त्यांनी पण आंबोळी मागवली. आणि मला एकदम विचारलं त्यांनी, तुम्हाला शिर्डीला जायचंय ना? अगं बाई. म्हटलं हो, मला शिर्डीला जायचंय. आणि ही 2 मुलं घेऊन कसं जायचं मला चालत, काही हो. काळजी, काही काळजी करू नका मला म्हणाल्या. हम्म. काय, आणि ते खाल्लं गपगप. आणि मी काय काय विचारते, मला काही उत्तरच दिलं नाही त्यांनी. हा, मग नंतर मग मी म्हटलं, तुम्ही इथे म्हणजे रूम वगैरे घेतली का तुम्ही, असं विचारलं त्यांना. हा. नाही, रूम वगैरे काही नाही, पण माझं लॉकर आहे, 21 नंबरचं लॉकर आहे. अगं बाई. हा, एवढंच बोलल्या त्या. हा. आणि 21 नंबरचं लॉकर तेवढंच मी लक्षात ठेवलं, आणि भर खाल्लं आणि निघून गेल्या. म्हणजे पैसे पण दिले नाहीत त्यांनी त्याचे. ओ. हा, निघून गेल्या. आणि ही 2 मुलं अजून खातच होती, त्यांना सोडून पण मी जाऊ शकत नव्हते नाही जाऊ त्यांच्या शकत. पाठोपाठ. बरोबर. हो. कसं जाणार ना. आणि बर. मला अगदी इतका दिलासा वाटला, म्हणजे मला म्हटलं की मला महाराजच प्रसन्न झाले म्हटलं माझ्यावर. आणि मला अगदी, आणि त्यांच्यासारखं सेम, अगदी मी शपथपूर्वक सांगते, अगदी अगदी शेगाव महाराजांचा चेहरा आहे ना, तसंच लांब सडक, नाक उंच असं, उभा चेहरा. आणि ओ. त्याच्या छलकट्या. हा, आणि फक्त साडी होती मात्र. अरे बापरे. हा पुरुषाच्या रूपात नव्हते, आणि पांढरी शुभ्र साडी. आणि एवढंच मला सांगितलं होतं त्यांनी शेजारी बसल्यानंतर, हा. की मी नर्स म्हणून ह्याच्यात काम करते, नर्स हो हो नर्स हो आहे मी, हो. असं बोलल्या. हा आणि त्यांचा तो पेहराव बघून मला अगदी वाटलंच होतं साधारण. हा आणि मग मी यांचं खाऊन झाल्यानंतर गेले की तिकडं हा. शोधायला, त्यांचं लॉकर कुठे आहे, तिथे असतील ना त्या, म्हटलं आता. बरोबर. हा हा. आणि गेले तर गेले त्या लॉकरच्या तिथं म्हटलं, इथे 21 नंबरचं लॉकर आहे का? नाही, ते रिकामच आहे म्हणाले, कोणी नाहीये तिथे. अरे बापरे. म्हटलं, माझ्या पोटात तर खड्डाच पडला. ऐको. मी म्हटलं. आणि मग पुन्हा पुन्हा, मोठं आहे मंदिर ते, खूप मोठं आहे. हा. संपूर्ण प्रदक्षिणा घडली माझी पूर्ण मंदिराला. बरोबर ओ. मंदिराच्या समोर एक असं बाक होता, सिमेंटचं, असं बैठक करतात हा. तिथे. हा, तसा बाकावरती ह्या बसलेत, पाय हलवत, अगदी अगदी इथून तिथून त्यांची होत मांडी तिथे. लांब होत्या. हा. अशा बसल्यात आणि पाय दोन्ही मांड्या हलवत, असं आपण ते बापरे. हो तो व्यायाम करताना कसं हो मांडी हो हो. गुडघे हलवतात की नाही हा दोन्ही. हा हा. आणि याकडेच ना त्याकडे पर्यंत बसलेत, एकट्याच त्या बाकावरती. कारण अरे उंच बापरे. खूप उंच, त्या मांडी ओ. पण त्यांची खूप लांब अशी. बापरे बापरे. आणि तरी पण मी टोकावर त्या बसले जाऊन, आणि हरीश इथं आहेत बघते म्हटलं मी त्यांना. हा आणि ती दोघं हाताला धरून येत होते. हा आणि
मग तिथे ते उभे राहिले. म्हटलं मी किती शोधलं म्हटलं, तुम्हाला खूप शोधलं, अगदी माझ्या तोंडचं पाणीच पळालं होतं. मला इतकी तहान लागली पण मी पाणी पण प्यायले नाही, मी तुम्हाला शोधते. हा तरी पण काय नाही बरं का, खुशाल नुसतं मांडी हलवत बसलेत. समोर अय्या मंदिर, हा मंदिर आहे समोर, काय मंदिराचा दरवाजा मी आत एंटर करतो हा आपण, आणि पाय हलवत बसलेत तिथे. बापरे हा, आणि मग मला म्हणाल्या संध्याकाळी 5 वाजता या तिथे, अमुक अमुक त्यांनी सांगितलं मला ते बुकिंगचं कुठे आहे हो तिथे. हो 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 म्हणलं माझी रूम आहे, चला माझ्या रूम वरती आपण बसू तिथे. हा नाही नाही मी नाही येत म्हणाले. अगं आणि बाई हा, मी नाही, माझं इथे लॉकर आहे काय. हा तर मी कसं म्हणू आता ते रिकाम आहे वगैरे. शक्यच नाही. मी इथेच थांबणार म्हणाले त्या. हा म्हणजे तिथंच त्या मंदिराच्या आवारातच मी थांबणार असं ते म्हणत होते. हा हा असा त्याचा अर्थ आहे. माझ्याबरोबर येणार नाही म्हणाले त्या. हा मग मी गेले आणि आवरून बरोबर 5 वाजता तिथे या, मी तिथे आहे. अगं बाई हो. मग त्या बुकिंग ऑफिस वरती पटपट पट मुलांचं आवरलं मी हा आणि गेली की तिथे. हम्म. तिथे गेल्यानंतर ह्या होत्या माझ्या आधीच येऊन उभ्या राहिल्या तशा, हात मागे बांधून अगदी बापरे पुरुषासारखं. हा, म्हणजे असं हा स्त्रीचं काहीच त्यांच्यात हे नव्हतं. नाही हा 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 अगदी म्हणजे खूप हिंमतवाल्या वगैरे हा असं मला हा हा खूप हा आधार वाटला त्यांचा. आणि पाठीमागं हात बांधून उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या माझ्याकडे फक्त 21 रुपये आहेत. तर ती माझ्या मैत्रिणीकडे मी 21 रुपये दिलेले होते बघा ते प्रसादासाठी म्हणून. हा हा, मला किती वेळा त्यांनी ऐकवलं माहितीये. 3 दिवस होते आमच्या बरोबर त्या. हो हो, 21 रुपयात माझ्याकडे फक्त. म्हटलं ठीक आहे, मी काढते म्हटलं तुमचं तिकीट. हा आणि मग त्याच्याकडे दिले पैसे, त्यांनाच सांगितलं बुकिंग करायला वगैरे. हा आणि रेल्वे असते ना तिथे, रात्री 11 होती ती रेल्वे. बुकिंग अच्छा अच्छा केलं हा आम्ही, मग जेवण वगैरे केलं, सगळं झालं. पण त्या आमच्याबरोबर नव्हत्याच. नाही तुमचं तुम्ही आवरून या म्हणाल्या आणि तिथे या, अमुक इथे या. मग अगं तिथे बाई निघायची. आणि मग तिथे गेल्यानंतर तिथं त्यांनी तिकीट रिझर्वेशन घेतलं होतं आम्ही, ते फक्त असं हे, आणि तिथं पैसे द्यायचे होते आता तिकीट हम्म. रेल्वे स्टेशन वरती त्या तिकीट बुक करतात तिथे. हा मग त्याच्याकडे मी पैसे दिले, माझे, हरीशचे आणि त्यांचे. श्रेयाचं हे तर प्राचीचं काही तिकीट नव्हतंच, ती हा छोटी हा मुलगी. तिघांचं दिलं त्यांनी, तिघांचं तिकीट काढलं आणि तेवढ्यात आली रेल्वे. हा रेल्वे आल्यानंतर बरोबर त्या डब्यामध्ये आम्हाला चढवलं. तर ते अच्छा रात्रीची 11ची रेल्वे ना, तर हा ते आमचं जे बुकिंग होतं ना ते स्लीपर होतं, ते स्लीपर कोच हा स्लीपर कोच होता. आणि तिथे गेल्यानंतर आमच्या कोचवरती ते दोघ जण झोपलेले. खाली एक बाई होती. हा. तिला उठलं, ओ उठा, ही आमची सीट आहे, चला उठा, रिझर्व सीट आहे. मी त्यांना उठवलं. अय्या आणि ते उठून उभ्या राहिल्या आणि तो मध्ये झोपलेला, तो असा अगडबंब होता, खूप जाड वगैरे माणूस होता तो. हा त्यांना, ओ उठा, चला चला इथे चला, असं करून चालले. बापरे असं एवढं त्यांना हे केलं ना की हा तो इतका बिथरला आणि लगेच खाली उतरून गेला तो. बाई आणि ग म्हटलं तुम्ही कुठं झोपणार आहात, तुम्ही वरती तस कसं चढणार तुम्ही. हा नाही नाही, मला सवय आहे, मला जागरणाची सवय आहे. मी तिथे बसणार पोलिसाबरोबर बोलत. बाई ग प्रत्येक प्रत्येक डब्यामध्ये पोलीस असतो ना, हो आणि तिथे मी बसणार म्हणून. आणि त्या खरंच पोलिसाबरोबर बोलत. आणि पण मला कधी झोप लागली मला कळलंच नाही, कारण दमलेली पण होते ना ती. बरोबर बरोबर आणि त्यांचा आवाज मात्र येत होता, खूप मोठमोठ्याने बोलत होते त्या पोलिसांबरोबर. आणि पहाटे 5ला तिथे आमची कोपरगावला हा ही पोहोचली आमची रेल्वे. हा हा तिथं पोहोचल्यानंतर त्या तिथे बसल्या 5 वाजता, म्हणजे पहाटेच ना. आणि बरोबर तिथं जरा चौकशी केल्यानंतर कळलं की 7 वाजता हम्म शिर्डीला जायला त्या वडाप वगैरे किंवा रिक्षा वगैरे असतात. 7 नंतर चालू होतात. मग त्या म्हणाल्या की थोडा वेळ तुम्ही विश्रांती घ्या, इकडे वॉशरूमला वगैरे जाऊन या. आणि सांगितलं मला, आणि आपण तिथून हल्ल्याच नाहीत बरं का. हो आणि का थोडी हो, आणि विश्रांती घेतली. मी मग झोपली बरं का, तुम्ही पण पडा म्हटलं. काय हा नाही नाही, मला सवय आहे असं अगो बोल. बाई मात्र चहा चहा आला की मला चहा पाहिजे, प्रत्येक ठिकाणी चहा. चहा बापरे नाही बघा, एवढंच मला ऑर्डर द्यायच्या. हा चहा आलाय बघा, मग ते चहा मी घेऊन द्यायची. तेव्हा काहीतरी 2 रुपये वगैरे असणार हो आहे हो चहा हो किंमत. आणि मग त्यांनी चहा घेतला आणि तशाच बसायच्या त्या. नंतर अरे मग बापरे पुन्हा मग आम्ही त्या ह्याच्यातून गेलो, वडाप हम्म मधून आलो शिर्डीला. हा तिथं गरम पाण्याच्या हे मिळतात, म्हणजे आंघोळी वगैरे व्हायच्या. अच्छा अच्छा हा त्याशिवाय दर्शनाला कसं जाणार ना. बरोबर तिथं 10 रुपयाला बादली मिळायची ती गरम हा हा पाणी. मग आम्ही चौघांसाठी 4 बादल्या मी घेतल्या. हा त्याच्यानंतर आंघोळ करून दर्शन वगैरे घेतलं, सगळं केलं. आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा ती 12ची वगैरे वेळ आली, म्हणजे उशीर, हा ते भोजनाची वेळ आली. हो मग ते भोजनालय खूप लांब आहे मंदिरापासून, तिकडे हा हा गेलं होतं तेव्हा तरी. हा आणि हे अगदी म्हणजे त्या भोजनालयाचं तिथे कोणीही नव्हतं अजून, तिकीट ते उघडलं पण नव्हतं. हा तिथं त्यांनी पहिला नंबर लावला तिथे. आणि मला बापरे म्हणाला, हा, हे मुलांना इथंच ठेवा, आणि 4 रुपयाला तिकीट हे आहे, ताट कुपन मिळतं इथे. हा कुपन मग घ्यायचं, आणि चौघांची कुपनचे पैसे द्या, ओ पैसे द्या.
हा. आणि बरोबर ते माझ्याकडे पैसे मागितले, मी दिले, मी तिथे हं, दिले पैसे. हा. आणि हं. मला म्हणाल्या, मंदिरात तिथं माझ्या चपला विसरल्यात. अगं बाई! हा. मग त्यांचं साधारण बघितलं होतं चपला कशा आहेत काय. हां, हां. गेले मी आणि आणि मग मुलांना? त्यांच्या जवळच की त्या मुलं बापरे! तोपर्यंत त्यांना हे झालं. पहाटे त्यांनी आपल्याकडचा बेसनाचा लाडू त्यांना काढून दिला होता. मी बाथरूमला वगैरे जाऊन येईपर्यंत. हो. हा, तिथे कोपरगावच्या त्या हां, हां. ह्याच्यावरती. आणि 2 तासाची कशाला वेटिंग रूम वगैरे काही नको म्हणाले. आपण इथंच थांबू. हो. आणि मग सतरंजी टाकली. मी नेलंच होतं माझ्याबरोबर काही हो, थोडंफार. हो, हो, हो. हां. मुलं आहेत बरोबर म्हटलं. बरोबर. हां, मग टाकली तिथे. तर त्या नुसत्या अशा गुडघ्याला हे घालून की नाही अशा हाताची मिठी घालून हो. बसायच्या बघा नेहमी. अरे आणि बापरे! तशाच बसल्या आणि त्या दोघांना 2 बाजूला घेऊन बसायच्या. हां. आणि त्यांना दोघांना 2 लाडू दिले. मला नाही दिला मात्र. त्या हं, दोघांना 2 लाडू दिले खायला आणि हं, माझ्याकडे आहेत बेसनाचे लाडू आहेत म्हणाले. हं. आणि त्यांना खायला दिले आणि इकडे अंघोळ करून त्यांनी चपला आणायला पाठवल्या मला. हां. ते माझ्या चपला विसरल्यात तेवढं देवळात घेऊन या कारण माझा नंबर जाईल इथून. कारण त्यांच्या बरोबर. पाठीमागे लगेच पटापट गर्दी होते ना हं. मागे, नंबर लागतात. मग मी गेले चप्पल घेऊन आले काय त्यांचं. हां, हां. आणि अगदी पहिल्या नंबरालाच होते त्यामुळे मी असं बाहेरून जाऊन त्यांना तिथं म्हटलं हे घ्या चप्पल पायात घालायला. हां, मी हां. खाली नाही नाही ह्या नाहीत माझ्या चपला म्हणाल्या. आणि अगं बाई! असलं स्लो ऊन होतं कडक ऊन मला आई गं! खूप मला आधीच पहिल्या सेलपटात मी अगदी येऊन गेलेली होते. अगदी बरोबर. कामावून येऊन गेले होते. हां. मग पुन्हा नाही ह्या नाहीत पाहिजे चपला. माझे पाय बघा किती मोठे आहेत म्हणाले. ह्या छोट्या आहेत चपला. अगं बाई! हो. आणि पुन्हा मला पाठवलं. आणि खरंच तिथं त्या होत्या की मोठ्या चपला तशाच. होत्या का? त्या ठेवल्या आणि त्या घेऊन आले मी. हां. अशी माझी परीक्षाच घेतल्यासारखं हो, घेतलं त्यांनी. हो, हो. हां, परीक्षाच घेतली. आणि पुन्हा मग त्या असं शेडसारखं होतं तिथं आम्हाला हं. झोपायला सांगितलं आणि पोरांच्या अंगावर ते हात टाकून अगदी झोपल्या बरं का, बसलेत. हो का? हां. हां. आणि तुम्ही पण घ्या विश्रांती थोडी म्हणाल्या. हं. कारण आपल्याला 5ला जायचंय नंतर तिकडे. हां. हे कोल्हापूर हे आहे रेल्वे. त्यांना हं, सगळं पाठवतो. कसं हं. काय कोणतं. बापरे! हां. आणि मग कोपरगावहून आपल्याला तिथे 5ला पोहोचलं पाहिजे हे काय ते 4ला का 3ला असं काहीतरी बोलल्या त्या. हं, हं. तिथे पोहोचलं पाहिजे आणि जायला पाहिजे आपण. मग तिथे आम्ही 5ला पोहोचलो नेहमीप्रमाणे हं, तिथे. हं, हं. मग पोहोचल्यानंतर तिथं मध्येच की नाही जळगावमध्ये ते इंजिन चेंज करतात बघा. बरोबर. हां. भुसावळला काहीतरी हां, पुण्यात हां. तिकडे येताना. आणि तिथे म्हटलं काहीतरी मुलांना खायला घेऊन यावं म्हणून मी खाली उतरले. त्यांना म्हटलं काहीतरी खायला घेऊन येते मी. आणि खाली उतरले आणि एवढ्यात ती रेल्वे सुरू झाली कारण तिकडे ती इंजिन बदलायला जाणार होती ना. आणि अय्या! मला असं वाटलं की मुलांना घेऊन ही गेली आता कोल्हापूरला गाडी. अरे, 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 अरे! आणि मी पळते पाठीमागनं. त्यांना काहीतरी असं पफ वगैरे काहीतरी घेतलं होतं खायला मी हातात माझ्या. हां, हां. आणि ते घेऊन पळत सुटले. मग सगळे लोक ओरडायला लागले की अहो थांबा एक 15-20 मिनिटांनी अर्ध्या तासाने ते इंजिन बदलून पुन्हा इथेच येणार आहे रेल्वे. हां, हां. इथं आली तर मी माझ्या मुलांना शोधू कुठं. मला डबा पण माहित नाही, काहीच माहित नाही. बरोबर. हो. किती नंबर आहे काहीच माहित नाही म्हटलं. मग थोड्या वेळाने आली तोपर्यंत माझा अगदी म्हणजे मी त्या रेल्वेच्या पाठोपाठ पळतच सुटले आई होते. गं! रेल्वे काय सापडणार आहे का मला. सापडणार आहे का? काहीच बरोबर. नाही. तोपर्यंत ह्या दोघांनी ओरडून रडून ताई आमची हरवली म्हणून हे करायला लागले. अय्या! मुलंही 2. बरोबर. आणि ती गाडी आली अशी वळून. हां. मग ह्या अशा दोन्ही बाजूला 2 ते बार असतात त्यांना धरून अशा उभ्या राहिलेत बघा मध्येच त्या ह्याच्यावर. बापरे! हो. हां. आणि इथे आपला डबा म्हणून असं मला अरे बोलले. वाह! आणि मग मी गेले आतमध्ये. तोपर्यंत बापरे! दोघांनी 2 बाजूनी मला मिठी मारल्या. तू आई अजिबात गं! उतरू नको. आम्हाला काही खायला नको. आम्ही काहीच खाणार आई नाही. गं! आणि मग आलो आम्ही पुण्यापर्यंत आलो. आणि पुण्यात आल्यानंतर मात्र मध्येच थांबली ती गाडी. ती म्हणजे हां, असं हां. पुढे होतं स्टेशन आणि अलीकडेच थांबली. ते हं. घोरपडी का काहीतरी आहे. अच्छा. हां, हां. हां, ते स्टेशन. आणि त्या म्हटल्या, "आता मी इथे उतरते" म्हणाले. हां. आता पुणे ते कोल्हापूर तुम्हाला काही प्रवास जड नाहीये. म्हणजे हे नाही, तुम्हाला काही हो. प्रॉब्लेम नाहीये. हां. आणि त्यांनी ते तिथं मध्येच उतरल्या पहाटे 6ला. बापरे! पहाटे 6ला असं अंदुक-अंदुक हे झालेलं होतं. आणि हं. मग मी त्यांना बॅग वगैरे दिली आणि माझ्या डोळ्यातच पाणी आलं कसं काय कुणास ठाऊक. आणि त्याही माझ्याकडे बघत होत्या असं. अय्या! आणि बऱ्याच हो. आणि तोपर्यंत हरीश आणि दोघं पण येऊन असं टाटा करत उभे राहिले होते माझ्या आई पाठोपाठ. गं! दाराशी रेल्वे चालू झाली. आणि हं. पुन्हा जरासं आणि डोकावून बघितलं आणि दिसतात का तर नव्हत्याच त्या. बघा. कमाल असं आहे ताई. हो. असं 3 दिवस ते आमच्याबरोबर होते मॅडम. आणि बापरे! मी हे जेव्हा सांगितलं ना घरात, हं. तेव्हा काहीच जाणवलं नाही. काही म्हणजे काहीच नाही. आणि हां. कळलंच नाही मला, की नमस्कार सुद्धा मी केला नाही त्यांना. आई आणि गं! आणि ठीक सांगते माझ्या डायरीत अजूनही त्यांनी लिहून ठेवले. मला तुमचा पत्ता द्या म्हटलं. मी सोलापूरची आहे म्हणाले. सोलापूर म्हणजे अक्कलकोट. हो. मी बापरे! सोलापूरला आले म्हणाल्या. आणि
सोलापूरवर आले. अजूनही माझ्या डायरीत आहे ना मॅडम ते. पत्ता आहे ते लिहिलेला? हो, त्यांनी काय सांगितलं, लिहिले, शकुंतला भगरे. अच्छा. हा श्रीमती शकुंतला भगरे, हा. सोलापूर, एवढंच लिहिले. त्यांच्या अक्षरात आहे ते. अरे वा. माझ्या खूप जुनी डायरी आहे ती, 20-30 वर्षापूर्वी, अरे वा. 20-25 वर्षांपूर्वीची. आणि ती बापरे. डायरी मी काही हे केली नाही अजिबात, तशीच ठेवली आहे सांभाळून. आई ग. शकुंतला भगरे, सोलापूर, एवढंच. आणि त्या एवढ्याने पत्त्यावर काय सापडणार आहेत त्या? काय सापडलं? त्याच्यानंतर मी किती पत्र पाठवली त्या पत्त्यावरती, कसं जाणार माझं पत्र? नाहीच जाणार. बरोबर. गेलं पण नाही आणि काही त्यांचं हे पण मिळालं नाही मला, काहीच नाही. आणि मग नंतर लक्षात आलं माझ्या, कधी कधी आपण फोटोकडे अगदी निरखून पाहतो ना हो गजानन, हो हो. तेव्हा लक्षात आलं की अरे हाच तो चेहरा, असं बोल, हा आणि खणखणीत आवाज असा. बघा ना. हं, अगदी खणखणीत, म्हणजे पुरुषीपणाच होता त्यांच्यामध्ये हो. सगळं. आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आणलं नाही, ते साईबाबांच्या पर्यंत. स्वामीच असणार ताई. स्वामीच होते. आणि पुन्हा सोलापूर म्हणून सांगितलं, त्यात मला खूप हे हा झालं. नंतर आता माझ्या लक्षात, तेव्हा मला माहिती नव्हतं सोलापूर म्हणजे जवळ हा हा अक्कलकोट हा हा आहे आणि स्वामी समर्थ आहेत हे माहितीच नव्हतं. हा. तेव्हा मी शेगाव महाराजांच्याच पूजेत होते खूप मी. बरं बरं बरं. पारायण वगैरे करायची, हो त्यांची हो. काय भक्ती करत हा. होते. मी शेअर करते ताई. हा हा हा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.